हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज आपण तांब्याची पितळेची एवढी भांड्यांची अशी व्हरायटी बघतो ज्याच्यामध्ये फार युनिक आणि अँटिक अशी भांडी आहेत। म्हणजेच हे बघा, आता ही किटली आहे, दुधासाठी किंवा तेलासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। मसाल्याचा मिनी डब्बा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही गरम मसाले ठेवू शकता। हे बघा, अशा प्रकारच्या किटल्या आहेत। तसंच भरपूर काही म्हणजे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयाच। तसंच तुम्ही आता स्टार्टिंगला थोडंसं बघून घ्या। हे बघा, अशा प्रकारचे डब्बे आहेत, सगळ्या प्रकारच्या थाली आहेत, चाळणी झाल्या, हे बघा अशा प्रकारचे चमचे आहेत, खलबत्ते आहेत आणि मेन म्हणजे बघा अशी चाळणी आणि व्यवस्थित मजबूत आहे ही। तर आपण यांची प्राइस वगैरे बघूया आणि भरपूर काही अशा वस्तू आहेत या शॉपमध्ये ज्या तुम्हाला बघायला किंवा खरेदी करायला नक्की आवडतात। तर हे या शॉपचे ओनर आहेत। नमस्ते मैम। तो सर प्लीज तुमचं नाव सांगा। राहुल जैन मेरा नाम है, अशोक मेटल कल्याण में आपका स्वागत है। ओके, तो सर प्लीज़ आपके यहाँ के शॉप में जो किचन यूटेंसिल की जो वैरायटी है पीतल तांबे में, प्लीज़ हमें बताइए। मेरे पास मैम भरपूर रेंज है, तांबा पीतल का, कांसे का, किचन यूटेंसिल के लिए आपके रसोई घर के लिए सुंदर प्रोडक्ट मेरे पास अवेलेबल है। जैसे आप ये देख सकते हैं, सबसे पहले एक कढ़ाई दिखाता हूँ मैं आपको। हाँ, ढक्कन वाला है, विथ कलई करा हुआ है, ब्रांडेड है। कलई के ले लिया? हाँ, कलई करा हुआ है, बाद में भी कलई मेरे पास हो जाता है। ओके, तो ये फ्राय के लिए, हाँ, सब्जी वगैरह बनाने के लिए यूज कर सकते। तर हे बघा, ही कढई आहे आणि व्यवस्थित हेवी आहे आणि त्याला पकडायला बघा हे पाच हे बघा दोन्ही साईडला हँडल्स आहेत। तर आता ही कढई पाहिली आपण, तर आता मी तुम्हाला रेंज किंवा किंमत सांगतेच पुढे, तुम्ही स्टार्टिंगला भांडी बघून घ्या। तर सर प्लीज ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना, हे थोडं युनिक वाटतंय। ये मैम दूध लाने के लिए या तेल रखने के लिए भी है, केटली है ये। अच्छा। पुराने जमाने में जो यूज होता था उस हिसाब से है। आपके पुराने जमाने में यूज होता था किचनों में। हे बघा, दूध किंवा तेलासाठी। आता याला कलई नहीं के लिए, कारण आता हमें इसमें कुछ खाना नहीं बनाना है। पकाने वाली चीज में कलई की जरूरत पड़ती है, रखने वाले में कलई की जरूरत नहीं पड़ती। इसमें भी आपको सभी साइज मेरे पास मिल जाएगा, छोटे से लेकर बड़े तक मेरे पास साइज मिल जाएगा। ठीक है, 2 पैटर्नों में मिल जाएगा, एक वाला पैटर्न था, एक दूसरा पैटर्न है। अच्छा, ही पण किटलीच आहे का? हाँ, ये भी केटली है, दूध के लिए, तेल के लिए, घी के लिए, जो आपको रखना है उस हिसाब से। ओके, आपण बघतोय मसाल्याचे डब्बे। तर ह्याच्यामध्ये मोठे, लहान, ट्रांसपरंट, तसंच मिनी मसाला डब्बा पण आहे। तसं प्लीज ह्याच्याबद्दल सांगा थोडं। मैम, मेरे पास मसाले डब्बे में बहुत सारी वैरायटी है। जैसे मठार वाला है, 9 कटोरी वाला है। इसके बाद अपना एक पैटर्न है, सिंपल पैटर्न में, ये भी 9 वाला है। इसका स्मॉल है, ये अपना हल्दी कुमकुम में गिफ्टिंग के लिए भी चलता है। हो, हळदी कुंकूसाठी भरपूर जाणार गिफ्टिंग में ये चलता है। ये मतलब रेंज आ जाएगा इसका 400 रुपए की रेंज में आ जाएगा ये आपको। सर, ये मटेरियल क्या है? ये ब्रास है मैम। ब्रास आहे का पूर्ण? हे बघा, आता तुम्ही हळदी कुंकूसाठी इझिली देऊ शकता किंवा बर्थडे गिफ्ट वगैरे, रिटर्न गिफ्ट। तर सर, ह्याची जर तुमच्याकडे क्वांटिटी मागितली, आम्हाला 50 पाहिजे, 100 पाहिजे। मैम, मेरा होलसेल का ही काम है, पहले भी आपसे बोला है। मेरा 3 माले का शोरूम है पूरा। आपको जो भी आइटम चाहिए, रेगुलर जो आइटम चलते हैं वो मेरे पास एट ए टाइम क्वांटिटी में रहते हैं। हाँ। और जैसे पूजा आर्टिकल के रेंज में तो मेरे पास 500 पीस, 1000 पीस क्वांटिटी में रहता है। तर आता नेक्स्ट आपण डब्बे बघतोय। तर सर, हे डब्बे फार युनिक आणि थोडे वेगळे वाटतात। तर ह्याचा यूज काय आणि कशासाठी? ये रोटी रखने के लिए बोलते हैं, कटोरान बोलते हैं। 3 साइज मेरे पास अवेलेबल है। इसमें छोटा है, इससे मीडियम साइज है, बिग साइज है। अच्छा, ये पहले के जमानों में जो चलता था उस हिसाब से कटोरे हैं। मग याला कलईची गरज नाही ना? हे बघा, असे ना 3 आकारामध्ये, म्हणजे मीडियम, स्मॉल। हा, तर चपातींसाठी ना हा डब्बा असा आहे। त्याच्यामध्ये चपात्या खराब वगैरे होत नाही, ह्याच्यामध्ये ठेवू शकता व्यवस्थित। तर हे पुन्हा पितळेचे आहेत। ठीक आहे, त्यांची प्राइस सांगते मी तुम्हाला। तसंच चपातीच्या डब्यांप्रमाणेच आपल्याकडे हे बघा, हे पण डब्बे आहेत। तर सर, यांचा यूज काय, म्हणजे कशासाठी स्पेशल? शक्कर रखने के लिए, चाय का पत्ते रखने के लिए, अपना ड्राई फ्रूट या कुछ अपना छोटे दाल वाल चावल रखने के लिए। अच्छा, दाल के लिए भी? हाँ। हे बघा, म्हणजे जर तुम्हाला चहा पावडर, साखर ठेवायचे किंवा तुम्हाला समजा ड्रायफ्रूट ठेवायचे, डाळी वेगवेगळ्या ठेवायचे, जर तुमचा पूर्ण किचनचा सेट पितळेचा असेल तर तुम्हाला मांडणीमध्ये किंवा रॅकमध्ये अशा डाळी ठेवायच्या आहेत किंवा कडधान्य ठेवायचे, तसाही तुम्ही याचा वापर करू शकता। आता आपण हे जे डबे बघितले ना, तसेच स्क्वेअर मध्ये पण आहे। तर सर, फक्त ह्यांचे काय आकार वेगळे आहे, बाकी डबे एक खोलून दाखवा जरा। हे बघा, आणि याच्यामध्ये आपण काय अन्न शिजवत नाही, त्याच्यामुळे कलई करायची काही गरज नाहीये। तर हे सेम तसेच आहेत। तर याचा पण सर सेट किंवा सिंगल मिळेल ना? सिंगल मिलेगा, सेट चाहिए सेट मिलेगा। ओके, किती डब्यांचे प्रकार? त्याला लाडूचे डब्बे वगैरे असं काही आपण ठेवू शकतो। ये भी तेल चाय शक्कर का हे चहा साखरेचे आहेत ना, आणि हा लाडूसाठी स्पेशली, म्हणजे आपण क्वांटिटी मध्ये। सर, खोलून दाखवा। हे बघा, अच्छा, असं आहे, म्हणजे लहान मोठा असं तुम्ही असं पण घेऊ शकता।
तर हे बघा आपण कधी पाव किलो, कधी अर्धा किलो, 1 किलो असे लाडू बनवतो. रव्याचे झाले, मेथीचे झाले, तर तुम्ही असे ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकता आणि खराब पण नाही होणार आणि व्यवस्थित एअरटाईट आहे ना सर? एअरटाईट आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे ह्याच्यामध्ये ना लाडू वगैरे स्टोअर करू शकता. तसंच त्यांच्याकडे बघा चहा साखरेसाठी, कॉफीसाठी असे अँटिक डब्बे पण आहेत. हे पितळेचे आहेत ना? पूर्ण पितळेचे, मॅट फिनिश मध्ये आहेत. मॅट फिनिश म्हणजे अशी शाईन कमी असते आणि इतर हे बघा आता याचा शाईन आहे ना, त्याला मॅट आहे म्हणजे शाईन कमी आहे, पण ओरिजिनल पितळ आहे. तर सर ह्याचा प्राइसचा अंदाज थोडाफार? मैम जैसे ये आपका ये जो डिब्बा है ये 700 रुपए की रेंज में जाएगा. इसके अलावा साइज के हिसाब से रेट फ्लक्चुएशन जो होगा उस हिसाब से रहेगा. जैसे ये लड्डू डिब्बा है ये 400 से लेके तो 750 तक की रेंज में मेरे पास अवेलेबल है. ओके. उसके बाद घी पॉट भी है. आता घी पॉट बघूया आपण. इसमें भी 3 साइज है. हे बघा घीसाठी किंवा तेलासाठी तुम्ही हवं तसं यूज करू शकता. तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे साइजेस आहेत. हे बघा, हे बघा आणि एक चमचा मिळणार त्याच्यामध्ये. तर असं आहे. तर आणखी आपण भांड्यांची व्हरायटी बघूया. तर आता एक नेक्स्ट डब्बा बघतोय. तर तुम्ही आधी ना डब्बाचा आहे बघून घ्या, वर्क वगैरे त्याच्यावर बघून घ्या. हे बघा सर इसे क्या बोलते? हॅमर्ड आहे ना? मठार बोलतात याला, मठार किंवा हॅमर्ड. तर हा ना तुम्ही म्हणजे आपल्या घरामध्ये समजा पूर्वी बघा कसं धान्य वगैरे असायचं ते साचवून ठेवायचे, तसंही करू शकता किंवा याच्यामध्ये पीठ वगैरे पण ठेवू शकतो. तर सर आता याच्यामध्ये आपल्याला पीठ वगैरे स्टोअर करायचे तर कलईची गरज नाही, बरोबर ना? हे बघा, तर असं तुम्ही याच्यामध्ये पीठ किंवा धान्य डाळी तुम्हाला हवं ते ह्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. आणि मेन म्हणजे आज हे बघा किती सुंदर आहे डिझाईन वगैरे. तर सर हा काय रेंज मध्ये जाईल अंदाज? मैम ये किलो पे जाएगा. किलो पे? हाँ मैम ये जो आइटम किलो पे वो किलो पे जाएगा, जो पीस वाइज वो पीस वाइज पे जाएगा. अच्छा, अंदाजन ये कैसे किलो कैसे है? मैम ये वाला जो आइटम है जाएगा 1650 रुपए किलो. किलो. हाँ. अच्छा, तो मग ह्याचा 2200 रुपये समथिंग जाएगा. 2200 वगैरे. म्हणजे व्हिडिओला वेळ आम्हाला कमी पडतो, एवढी भांडी आणि व्हरायटी आहेत. तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून नक्की एकदा संपर्क करा यांच्याशी. भरपूर काही आहे या शॉपमध्ये. तर आता नेक्स्ट बघूया आपण. तर आता नेक्स्ट बघतोय आपण हा कुकर बघतोय. तर तुम्ही बोलाल असा काय कुकर आहे? तर ऍक्च्युली हा स्टीमर आहे, इडलीचा स्टीमर आहे. तर सर प्लीज याच्याबद्दल थोडं सांगा. मैम ये इडली कुकर है, अंदर कलई करा हुआ है और 12 इडली एक बार में निकलता है. अच्छा, तो ये कैसे ये होता है? हाँ निकलता है. अच्छा, निकलता है, पूरा ग्लास का है. अंदर कलई करा हुआ है. तर आता हे बघा, आता तुम्ही बोलाल याला कलई केली आहे तर कारण याच्यामध्ये आपण शिजवणार आहोत किंवा बॉईल होईल पाणी किंवा इडली शिजणार, त्याच्यामुळे कलई करून दिलेली आहे. आणि मैम सिर्फ 5000 रुपए का रेंज का है. अच्छा. हाँ. तो सर इसमें कुछ साइज वगैरह आएंगी? नहीं मैम इसमें 2 साइज अवेलेबल है, एक बड़ा साइज भी आएगा, एक छोटा साइज. अच्छा. और कलई वगैरह रहेगा तो आपके शॉप में मेरे पास हो जाएगा. मेरे पास सर्विसिंग में जो कलई हुआ, आपको किसी आइटम में पॉलिश करवाना है, ये सब भी सुविधा मेरे पास अवेलेबल है. और पुराने बर्तन भी लेते हैं हम, पुराने आइटम को पॉलिश भी करवाते हैं. उसके अलावा रेंट पे भी देते हैं हम, बस पूजा आर्टिकल रेंट पे देते हैं. अच्छा, म्हणजे कुठे सत्यनारायणची पूजा किंवा लग्न कार्य असेल तर. आता नेक्स्ट बघतोय आपण. तर ही हंडी आहे, बिर्याणी हंडी बोलू शकतो याला, किंवा तुम्ही भाजी शिजवण्यासाठी पण, बरोबर ना सर? तो थोड़ा सा बताइए इसके बारे में. मैम ये हांडी है, अंदर कलई करा हुआ है. इसमें बहुत सारे साइज मिल जाएंगे आपको. इसके ऊपर ढक्कन वाला भी मिल जाएगा, बिना ढक्कन वाला भी मिल जाएगा, किलो वाला भी मिल जाएगा, बिना किलो वाला. अच्छा, ऐसे भी रहता है. हाँ, मतलब क्वालिटी वाइज अलग अलग क्वालिटी वाइज. अच्छा. तर आता हे आणखी आहे, ये टॉप हो गया अपना. टॉप भी आपको कलई करा हुआ मिलेगा. म्हणजे सर ये चावल के लिए, दूध के लिए, चाय के लिए. चाय के लिए ऐसे कलई जरूरत नहीं है, भाजी के लिए कलई कट चाहिए पाहिजे. आणि सर ह्याच्यामध्ये चिंचेचे किंवा आंबट पदार्थ नाही शिजवायचे ना, बिना कलई करता? हे बघा. आणि हे साफ वगैरे कसं नॉर्मल पितांबरी? अपना पितांबरी हुआ या नींबू हुआ या इमली के पानी से हुआ, जो रेगुलर करते हैं आपके दादी या मम्मी करते हैं. हाँ, सेम तीच प्रोसेस आहे. तर आपण आता वेगवेगळ्या प्रकारच्या हांड्या झाल्या, टोपं बघितली. तर ही तुम्हाला किलोवर पण मिळणार किंवा नगावर पण मिळणार. तर इथे तुम्ही कॉन्टॅक्ट कराल तेव्हा तुम्हाला आणखी माहिती याची मिळेल. एक बात और कहना चाहता हूँ आपके कस्टमर से, हमारे यहाँ यू ऑर्डर वी डिलीवर वाला सर्विस भी है. ऑल इंडिया, ऑल महाराष्ट्र, ऑल मुंबई, कहीं भी हो आपको कोरियर के द्वारा आपको माल पहुँच जाएगा. उसका सिर्फ टाइमिंग है 1 बजे से लेकर 5 बजे के बीच में आपको एक कॉल करना है, व्हाट्सअप करना है. मैं आपको प्रोडक्ट का फोटो वीडियो सब भेजूंगा. आपको पसंद आया तो आपको कोरियर के द्वारा आपको माल मिल जाएगा. अच्छा. हम ग्राहक नहीं रिलेशन बनाते हैं, वो हमारा मेन फोकस है. म्हणजे तुम्हाला हे बघा आता पाहिजे हवं असेल इथून तर सर किती प्रोडक्ट, काय क्वांटिटी वगैरे, म्हणजे किती प्रोडक्ट जाऊ शकतात इथून? जितना ऑर्डर हो. आप सिंगल पीस चाहिए सिंगल पीस करिए, सिंगल पीस का भी होगा. यस
मेरा ऑल इंडिया, ऑल मुंबई, ऑल महाराष्ट्र सब जगह मेरा डिलीवरी है। ओके हाँ। तो सर उसके कुछ चार्जेस है अलग? हाँ, कोरियर चार्ज जो नॉमिनल लगता है वो चार्ज लगेगा, पर सिंगल पीस पण जाणार। पर रेट आपको नॉमिनल मिलेगा, ऐसा नहीं कि रेट में ज्यादा लेके कोरियर चार्ज फ्री कर दिया वाला काम नहीं है। रेट नॉमिनल, कोरियर चार्ज नॉमिनल लगेगा। म्हणजे तुम्ही एक सिंगल पीस किंवा हा एक डब्बा जरी मागितला ना, तुम्ही भारतामध्ये कुठेही, बरोबर ना सर, भारतामध्ये कुठेही राहत असाल तरी तुमच्याकडे हा डब्बा पोहोचणार, तर त्याच्यामुळे तुम्ही काळजी नका घेऊ।